आता मेलो तरी मागे हटणार नाही। 20 जुलैपासून जरांगेंचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा। अंतर्वालीत जरांगे करणार आमरण उपोषण। ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास 288 आमदार पाडून मुंबईत येणार। महायुती मवियाचं सरकार येणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंचा प्रस्ताव आला तर चर्चेसाठी जाणार। मुस्लिमांनी जरांगेंकडून एकजुटीचा धडा घ्यावा। असुद्दीन ओवैसींकडून जरांगेंचं कौतुक। महाराष्ट्राला जगाचं पॉवर हाऊस बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार। मुंबईला जगाची बुद्धिमत्तांची राजधानी बनवण्याचा मानस। फेक नरेटिव्ह वाले विकासाचे शत्रू। फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना तोंडघशी पाडलं। पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका। काँग्रेस हायकमांड लवकरच फुटलेल्या आमदारांवर कारवाई करणार। काँग्रेस नेते 7 जणांची कुंडली घेऊन हायकमांडला भेटणार। उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांच्या नेत्यांना संपवल्याचा भाजपचा आरोप। शरद पवारांचा पक्षही ठाकरेंच्या रडारवर असल्याचं आशिष शेलारांचं भाकीत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 12 आमदारांपैकी एक मत फुटल्याचा जयंत पाटलांचा दावा। काँग्रेसनेही असहकार केल्याचा शेकापचा आरोप। आव्हाडांनी मात्र जयंत पाटलांचा दावा फेटाळला। इम्रान खान यांच्यासह पत्नीला न्यायालयाचा मोठा दिलासा। बेकायदेशीर विवाहाच्या आरोपातून खान दाम्पत्यांची निर्दोष मुक्तता होणार। राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर। टेंडर घ्या, कमिशन द्या या धोरणामुळे राज्याची आर्थिक वाताहत। नाना पटोलेंची महायुती सरकारवर टीका। अयोध्येनंतर बद्रीनाथमध्ये भाजपचा पराभव। बद्रीनाथमध्ये काँग्रेसचे लखपत सिंह बुटोला 5224 मतांनी विजयी। 29,000 कोटींच्या विकास कामांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन। रोड आणि रेल्वे प्रकल्पाशिवाय कौशल्य विकास योजनेचा समावेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर जाणार। वारकऱ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पंढरपुरात जाणार। पंढरपुरात प्रशासन अलर्ट मोडवर। बारामतीत उद्या राष्ट्रवादीचा जनसन्मान मेळावा। मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा होणार असल्याची माहिती। यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांचं आंदोलन। यूजीसीच्या नियमांविरोधात अजित रानडेंची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी निवड। युट्यूबवर ध्रुव मराठीवर मुंबईत गुन्हा दाखल। ओम बिर्ला यांच्या मुलीविषयीची वादग्रस्त पोस्ट भोवली। अकोल्यात दूध दरवाढीसाठी 8 दिवसांपासून धरणे आंदोलन। दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला। पावसामुळे पिकांच्या मशागतीला मात्र वेग। नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला पर्यटकांची केराची टोपली। इगतपुरीच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी। उल्हासनगरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।